मंडळी, जिद्द आणि दूरदृष्टी असेल तर एक शेतकऱ्याचा मुलगा लाखो करोडो लोकांचे भविष्य बदलू शकतो। याचं सर्वात जिवंत उदाहरण म्हणजे शिक्षणमहर्षी डॉक्टर डी.वाय. पाटील। गरीब आणि मध्यमवर्गीय मुलांच्या हातात डॉक्टर आणि इंजिनिअरची पदवी आली पाहिजे, तरच सर्वसामान्य माणसाचा विकास होईल। हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून 150हून अधिक शिक्षण संस्था, 3 मोठी आंतरराष्ट्रीय विद्यापीठे, एक जगप्रसिद्ध क्रिकेट स्टेडियम आणि 3 राज्याचे राज्यपाल पद, हे सर्व साम्राज्य कोणत्याही उद्योगपतीने नाही तर कोल्हापूरच्या एका साध्या शेतकऱ्याच्या मुलानं उभं केलं। कोल्हापूर जिल्ह्यातील अंबाप या छोट्याशा गावात 22 ऑक्टोबर 1935 रोजी एका सामान्य शेतकरी कुटुंबात ज्ञानेश्वर यशवंतराव पाटील म्हणजे डी.वाय. पाटील यांचा जन्म झाला। हाच मुलगा पुढे लाखो करोडो सर्वसामान्य लोकांचे भविष्य बदलणार याची कुणालाच कल्पना नव्हती। त्या काळात ग्रामीण भागातील मुलांमध्ये बुद्धिमत्ता खूप असायची, पण त्यांना डॉक्टर किंवा इंजिनियर बनण्यासाठी ते फक्त स्वप्न पाहू शकत होते। कारण त्या काळात सरकारी कॉलेजमध्ये मोजक्या जागा असायच्या आणि त्या जागावर फक्त श्रीमंत लोकांची मक्तेदारी होती। आणि त्यानंतर त्यांनी राजकारणातून समाजकारणाची वाट निवडली। पुढे ते कोल्हापूरचे महापौर झाले, त्यानंतर 2 वेळा आमदार झाले। पण या राजकारणातून कोणताही बदल होत नाही हे त्यांना दिसून आलं। आणि त्याच काळात 1983 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्रात खाजगी विनाअनुदानित तत्वावर व्यावसायिक शिक्षण संस्था सुरू करण्याची परवानगी दिली। ही संधी साधून डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी कसलाही उशीर न करता 1983 मध्ये डी.वाय. पाटील प्रतिष्ठानची स्थापना करत नवी मुंबईतील नेरुळ येथे आपल्या पहिल्या शैक्षणिक संस्थेची पायाभरणी केली। हळूहळू या रोपट्याचा महावृक्ष झाला। आज 150हून अधिक शिक्षण संस्था आणि 3 मानद विद्यापीठे उभी राहिली। एका साध्या शेतकऱ्याच्या मुलानं 0 ते 150 शिक्षण संस्थांचा हा प्रवास स्वतःच्या कर्तृत्वावर पूर्ण केला। त्यांच्या या अलौकिक सामाजिक व शैक्षणिक योगदानाची दखल घेऊन भारत सरकारनं 1991 मध्ये त्यांना पद्मश्री या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित केलं। पुढे त्यांनी भारताचे राष्ट्रपतीचे प्रतिनिधी म्हणून त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल पदही अत्यंत समर्थपणे भूषवलं। आज म्हणजे 4 ऑगस्ट 2026 रोजी वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। अशा या महान शिक्षणमहर्षी आणि युगपुरुष डॉक्टर डी.वाय. पाटील यांना वेद.com तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली।